अनिकेत पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा शेवटच्या वर्गाचा विद्यार्थी. तसा तो लहानपणापासूनच मुंबईचा राहणारा, पण कॉलेजसाठी गेली 3 वर्ष हॉस्टेलमध्ये राहत होता. रजा पडली की मुंबईला आईवडिलांकडे थोडे दिवस राहून पुणे येथील भोर गावी मामाकडे येऊन राहायचा. मुंबईपेक्षा भोरगाव हॉस्टेलपासून खूप जवळ, म्हणून त्याच मामाकडे वरचेवर येणे होते. त्यामुळेच मामाचं घर, गाव त्याला आपलंच वाटायचं. मामाही साधारण 5 वर्ष मोठा असल्याने त्याच्या मामाशी आणि गावातल्या मुलांशी सॉलिड जमायचं. नुकतेच अनिकेतचे पेपर संपले होते. आता अभ्यासाच्या कटकटीतून नुकतीच सुटका झाल्याने अनिकेत खूप खुश होता. घरी आईला फोन करून मी आता मामाकडे ह्या सुट्टीत जास्त राहणार म्हणून त्याने कळवले होते. आईनेही होकार दिला होता. शेवटचा पेपर संपला आणि मग एक दिवस हॉस्टेलवरच्या मित्रांसोबत धमाल करून तो मामाकडे निघाला. संध्याकाळची नेमकी 5 वाजताची त्याची एसटी चुकली आणि गोंधळ झाला. आता 1.5 तासाने एसटी होती. ती पकडून जायचं तर अंधार होणार हे नक्की. तसा गावचा रस्ता काही त्याला नवीन नव्हता, पण मामाने अंधारात त्या रस्त्याने यायचं नाही असं त्याला बजावून सांगितलं होतं. तरीही तो निघालाच. दुसऱ्या गावच्या वस्तीची एसटी आल्याने गाडीत तशीच गर्दी नव्हती. एसटी गावाजवळ येईपर्यंत कातळ वेळ झाली होती. अस्ताला जाण्याची तयारी करत होता. चंद्र काळोखातून डोकावत होता. एसटीतून तो उतरला खरा, पण सोबत कोण दिसत नव्हतं, म्हणून तो चाचपटत वाडीच्या रस्त्याला लागला. तसाच मुंबईत राहिल्यामुळे त्याला अंधाराचे विशेष नव्हते, पण एकटे एवढं चालायचं हा प्रश्न होता. जरा चालतोच तो वाडीतला पप्पू दिसला. तसं ह्यानं हायसं वाटलं. अनिकेतने पुढे चालणाऱ्या पप्पूला जोरात हाक मारली. तसा पप्पू थांबला. अनिकेत धावतच त्याच्यासमोर आला. पप्पू, अरे अनिकेत, बऱ्याच वर्षानंतर आलाय. अनिकेत, अरे काय नाही रे, कॉलेजला सुट्ट्या होत्या त्यामुळे आलोय. पप्पू, इतक्या उशिरा कशाला आलायस? तुला माहीत नाही का गावात आपल्या भुताटकी आहे? अनिकेत, अरे काय तू, असं काय नसतं रे. असं म्हणून अनिकेत पप्पूबरोबर चालू लागला. तसा हा पप्पू गावचा अतरंगी पोरगा, बिनधास्त बेफिकर. बराच वेळ बोलता बोलता अनिकेतच्या लक्षात आलं की आपण अनोळखी रस्त्याने चाललोय. न राहून अनिकेतने पप्पूला विचारलं, अनिकेत, अरे कोणत्या रस्त्याने आणलंय तू? पप्पू, अरे हा जवळचा रस्ता आहे, मला माहीत आहे ना, तू चल. अनिकेत पण नाईलाजानेच बरोबर चालू लागतो. चालता चालता ते बरेच गर्द झाडीतून जात असतात. रस्ता नवीन असल्याने अनिकेतला पप्पूच्या मागे चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेवढ्यात त्याला एक भले मोठे झाड दिसते, ज्याचा मामा नेहमी उल्लेख करायचा, म्हणे त्या झाडावर भूतं असतात. अनिकेत थबकतोच. पप्पू पुढे चालत राहतो आणि पप्पूला विचारतो, तुला खरंच वाटतं या झाडावर भूतं असतील? तेवढ्यात पप्पू मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. अनिकेत खूप घाबरतो. अक्षरशः त्याला घामच फुटतो आणि पप्पू म्हणतो, तुला खोटं वाटतं का भूतं असतात इथे? अनिकेत आता खूप घाबरतच पप्पूच्या मागे चालू लागतो. अनिकेतच्या डोक्यात एकच प्रश्न. अचानक हा पप्पू जो पुढे चालत होता तो मागून कसा काय आला? अंधार बराच झाला होता. रातकिडे पण किरकिर करू लागले होते. पप्पू बरोबर जाण्याशिवाय अनिकेतकडे दुसरा पर्यायच नव्हता. तसा पप्पू पुढे पुढे चालत बोलत होता, अरे चल लवकर, अंधार पडायला लागलाय. तसा अनिकेत अजून पटापट त्याच्या मागे चालू लागतो. असं अजून गर्द झाडीतून चालता चालता ते एका जुन्या विहिरीजवळ येतात. तसा पप्पू म्हणतो, अरे अनिकेत, तुला माहिती आहे का, ह्या विहिरीजवळ रात्रीची भूतं येतात. आता मात्र अनिकेत अजूनच घाबरतो. तरीही पप्पू समोर दाखवायचे नाही म्हणून विहिरी डोकावून पाहतो. अंधारामुळे तसं काही दिसत नसतं, पण अचानक कोणीतरी मागून येतंय असं त्याला भास होतो. तो वळून पाहणार तोच पप्पू ओरडतो, अरे जास्त वाकू नकोस, पडशील पाण्यात. हा पप्पू चालताना पुढे असतो, तो मागे कसा काय आला? परत पप्पू हाक मारतो, अरे चल, पण ह्यावेळी तो विहिरीच्या पलीकडे असतो. आता अनिकेतला पप्पूची भीतीच वाटू लागते. हा असा कसा विचित्रपणे जागा बदलतो? कदाचित मलाच अंधारात नीट दिसत नाहीये, हा विचार करत तो चालत राहतो. अंधारात कधी पप्पू दिसेनासा होऊ लागल म्हणून तो आता भरभर पाऊल टाकत होता, पण मात्र जरा सावधच तो पप्पूच्या मागे चालत राहतो. तेवढ्यात पप्पू अंधारात त्याला म्हणतो, पप्पू चल, माझी हद्द संपली आता. अनिकेत,
अरे काय झालं, चल ना. पप्पू दिसेनासा झाला होता. त्याला शोधताना अनिकेतच्या वाडीच्या टोकावरच ओळखीचं मंदिर दिसतं. त्याच्या जीवात जीव येतो. मंदिरात नमस्कार करताना तो परत पप्पूला शोधतो. तो कुठं दिसेना. तो मनातल्या मनात म्हणतो, अरे कुठे गेला हा. तेवढ्यात पप्पू मंदिरापासून दूर त्याला हाक मारतो. पप्पू, अरे चल, उशीर झालाय, आपल्याला जायचंय आपल्याला. पप्पूचा आवाज तर येत असतो, पण पप्पू दिसत नसतो. कधी इथे दिसतो तर कधी दुसरीकडे. त्याला पप्पूचा आवाज येतो, अरे चल, इकडे तिकडे काय बघतोयस. अनिकेतला समजेनासं होतोय. काय हा पप्पू जागा कशी बदलतो, का मला भास होतोय. जाम घाबरतो. सारखा पप्पूचाच आवाज येत असतो. कधी दिसतो कधी दुसरीकडे. आता मात्र अनिकेतला वाटत पप्पूचं भूत आहे. आता घरचा रस्ता माहीत असल्याने अंधारातच तो धावतच घराकडे निघतो. खूप जोरात सगळे बळ एकवटून आणि अचानक त्याच्यासमोर एक विचित्र चेहऱ्याचा माणूस येतो. अनिकेत तो पाहून चक्कर येऊन पडतो. जेव्हा शुद्धीत येतो तेव्हा पप्पूच्या मांडीवर असतो. पप्पू त्याला उठवत असतो. एक मास्क बाजूला पडलेला असतो. पप्पू, अरे अनिकेत उठ, अरे मी मस्करी करत होतो, उठ. अनिकेत जसा भानावर आला तसं त्याच्या लक्षात आलं की पप्पूने त्याचा बकरा केलाय. तो जोरात पप्पूवर ओरडतोच. अनिकेत, काय. अनिकेतची मस्करी करता करता पप्पूने त्याला चांगलंच घाबरवलं होतं. आणि जेव्हा पप्पू अनिकेतला हे सांगतो तोपर्यंत अनिकेत घाबरून अर्धमेला झालेला असतो. शेवटी अनिकेत स्वतःला कसं तरी सावरत पप्पूशी काही न बोलता मामाच्या घरचा रस्ता पकडतो. पप्पूही आपल्या घरी निघतो. आता बराच अंधार झालेला असतो. अनिकेत झालेल्या घटनाक्रमाचा विचार करता करता एकदाचा घरी पोचतो. एवढ्या रात्री अनिकेतला दरवाजात बघून मामा अचंबित होतो. मामा, अरे अनिकेत, एवढ्या रात्री. अनिकेत, हां. एरवी बडबड करणारा अनिकेत न बोलता घरात जाताना बघून मामाला जरा गडबड वाटते. तो अनिकेतला अडवून परत विचारपूस करतो. मामा, अरे काय रे, मी तुझ्याशी बोलतोय. अनिकेत, हां मामा, गाडी चुकली. मामा, अरे मग फोन करायचा. मी आलो नसतो का आणायला. अनिकेत, हां मामा, रेंज नव्हती. मामा, काय रे, काय झालं, एवढा घाबरलेला का दिसतोयस, घामाघूम पण झालेला आहेस. अनिकेत, नाही कुठं काय. मामा, आता सांगतोस की. मामा जरा ओरडतोच. अनिकेतने मग झालेले सगळा किस्सा मामाला सांगितला. कसं पप्पूने त्याला सोबत येताना घाबरून टाकलं वगैरे. मामाच्या सगळा किस्सा लक्षात आला. तो अनिकेतला म्हणतो, मामा, हो का, उद्या बघू त्या पप्पूला. जरा आराम कर, दमला असशील. इथे पप्पूही त्याच्या घरी पोचतो, पण त्याला अनिकेतला घाबरवायचा खूप पश्चाताप होतो. न राहून अनिकेतच्या घरी जाऊन माफी मागायची असे ठरवतो. रात्री जेवण उरकून तो अनिकेतच्या मामाच्या घरी निघतो. जसा घराजवळ पोचतो मामा जेवून पडवीतच बसलेला असतो. पप्पू, काय मामा, झालं का जेवण. मामा, हो रे, झालं की. तू इथं कुठं रातच्याला. पप्पू, अरे अनिकेत आलाय ना, त्याला भेटायला आलोय. मामा, काय रे पप्पू, तुला काय स्वप्न पडलं होतं की काय. पप्पू, अरे मामा, काय तू, आता येताना एकत्रच आलो आम्ही. मामा, गप रे, कुणी भेटला नाही का तुला आज. पप्पू, म्हणजे, अरे शेवटच्या गाडीनं आलाय ना अनिकेत. मामा, अरे काय बरळतोयस, कुठे दिसतोय तुला अनिकेत. नाही आलाय तो. पप्पू, अरे मामा, खरंच माझ्याबरोबर आला. मामा, कसं शक्य आहे. पप्पू, अरे मग मामा, काय बोलतोस तू. मामा, अरे काय बोलतोस म्हणजे, अनिकेत कसा येईल इथे, पेपर नाही का चालू. पप्पू जरा गोंधळतच, काय. अरे पेपर संपले ना त्याचे. मामा, तुला काय माहीत. पप्पू, अरे संपलेच परवा, तो येताना सांगत होता. अरे मामा, मी सांगतोय ना माझ्याबरोबर आलाय म्हणून. मामा, तू काही येडाबिडा झालायस काय रे. आत्ताच मोबाईलवर बोललोय मी त्या अनिकेतशी. तू काय सांगतोस तुझ्याबरोबर आलाय ते. पप्पू, काय अरे पण. मामा, तुला भास झाला असेल, वाटल्यास तू घरात जाऊन बघ. आता मात्र पप्पूची चांगलीच टरकते. तरीही ते न दाखवता तो म्हणतो, हां थांब बघतो. मामा, अरे बघतो काय बघतो, सगळे झोपले आहेत, त्यांना पण उठवायचं का तुला. आणि तात्याची झोपमोड झाली की काय होईल तुला माहिती आहे. आता हे तात्या म्हणजे अनिकेतचे आजोबा आणि मामाचे बाबा, सॉलिड मोठे प्रस्थ. त्यांच्या नादाला लागायचं म्हणजे. पप्पू, नको, मी फोनच करतो. मामा, अरे आता नको, सकाळी कर, तो अभ्यास करत असेल. उद्या शेवटचा पेपर आहे त्याचा. आता तू सरळ घरी जा बघू. एकतर आज अमावस्या आहे. पप्पू पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याला समजेना, त्याला खरंच भास झाला होता, पण अनिकेत तर खरंच आला होता.
तो माघारी घरी निघतो. वाटेत वडाजवळून जाताना त्याला अनिकेतचा आवाज येतो. अनिकेत, ए पप्पू, अरे चल भरभर, घरी जायचे आपल्याला. पप्पूला कोणी दिसेना, पण परत त्याला तसाच आवाज येतो. आता पप्पू धूम ठोकून पडणार तेवढ्यात समोर विचित्र आकृती त्याच्या समोर येते. पप्पू जागेवरच गारद होतो. थोड्या वेळाने जाग येते तेव्हा अनिकेत आणि मामासमोर जोरजोरात हसत असतात. पप्पूला अंदाज येतोच काय झालं त्याचं. तेवढ्यात मामा म्हणतो, मामा, काय तुला घाबरवायला येतं का? अनिकेतने आल्या आल्या तू काय काय केलंस ते सगळं सांगितलं होतं. खरं तर उद्या तुला पडणारच होती, पण नेमका तू आयता समोरून आलास म्हणून तुला येताना पाहताच मी आणि अनिकेतने तुला घाबरवायचा हा प्लॅन केला. अनिकेत, काय वाटाड्या बनायची लय खाज ना तुला? पप्पू, नाही. अनिकेत, आता कळलं कसं वाटतं ते दुसऱ्याला घाबरवल्यानंतर? तिघेही हसू लागतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.